मनसे विरोधात मीरा भाईंदरमध्ये व्यापारी संघटना आक्रमक। मराठीच्या मुद्द्यावरून दुकानदाराला मारहाण झाल्यानंतर बंदची हाक। व्यापारी संघटनेकडून बंदची हाक। महाराष्ट्रात राहून मराठी आलीच पाहिजे। भाषेचा अपमान सहन करणार नाही आणि इतर भाषेचा अपमान करणारही नाही। मात्र मारहाण करणाऱ्यांनी कायदा हातात घेऊ नये। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं विधान। महाराष्ट्राची भाषा कोणती ही त्या माणसाला माहित नव्हती का? मीरा भाईंदरमधील मोर्चा व्यापारी संघटनेचा नाही तर भाजपचा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांचा आरोप। मराठीचा अपमान केला तर कानाखाली पडणारच। मीरा भाईंदरमध्ये व्यावसायिकावर मनसे कार्यकर्त्यांनी हात उगारल्याच्या घटनेवर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। राज ठाकरेंविरोधात पोस्ट करणारा केदार सोमण पोलिसांच्या ताब्यात। मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या व्हॅनवर धावून गेले। केदार सोमण यांना चोप देणार मनसे कार्यकर्त्यांचा इशारा। लक्ष्मण हाकेंकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना शिवीगाळ। गिरगाव चौपाटीवरील आंदोलनादरम्यान लक्ष्मण हाकेंकडून शिवीगाळ। लक्ष्मण हाकेंचे गिरगाव चौपाटीवर आंदोलन। महाज्योतीला निधी मिळत नसल्याचा लक्ष्मण हाकेंचा आरोप। हाकेंसह आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। पुण्याच्या कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीमधील तरुणीवर लैंगिक अत्याचार। आरोपीनं कुरिअर बॉय असल्याचं सांगून सोसायटीत प्रवेश केला। घटनेनंतर आरोपीनं तरुणीच्या मोबाईलमध्ये सेल्फीही काढला। पुण्यातील कोंढवा अत्याचार प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल। रुपाली चाकणकरांनी पुणे पोलिसांकडून अहवाल मागवला। पुण्यातील घटना कळाल्यावर मला धक्का बसला। घटनेची सर्व माहिती मी पोलिसांकडून जाणून घेतली। येणाऱ्या काही तासांमध्ये आरोपीला अटक होईल। भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। राज्यात महिला अत्याचारांच्या घटनेत वाढ। त्यासंदर्भातील गुन्हे दाखल करण्यात विलंब होत असल्यानं संवेदनशीलता दाखवून गुन्हे दाखल करावे। राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचे पोलिसांना आदेश। पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरण चौकशी समितीच्या अहवालात डॉक्टर घैसास यांच्यावर ठपका। नैतिकतेचे पालन केले नसल्याचं अहवालात स्पष्ट। डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर कारवाईची शिफारस। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लेखी उत्तरात माहिती। दिशा सालियान मृत्यू प्रकरण घातपात नसल्याचं एसआयटीचं प्रतिज्ञापत्र। या प्रकरणातील आरोप निराधार। एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख। सतीश सालियन यांची याचिका योग्य नसून ती फेटाळावी। मुंबई पोलिसांची कोर्टाला विनंती। आदित्य ठाकरेंनी सुद्धा या प्रकरणात हस्तक्षेप याचिका दाखल केली। आदित्य ठाकरेंकडून याचिका फेटाळण्याची विनंती। नितेश राणेंनी आता नाक घासून माफी मागावी। दिशा सालियन प्रकरणी बदनामी करणाऱ्या सर्वांनी माफी मागावी। संजय राऊतांची प्रतिक्रिया। पुरावे नष्ट करण्याचे काम ठाकरेंच्या कार्यकाळात झाले। भाजप आमदार राम कदम यांचा गंभीर आरोप। तत्कालीन ठाकरे सरकारनं सालियन कुटुंबियांची माफी मागावी। राम कदमांची मागणी। पोलीस पुराव्यांच्या आधारावर तपास करतात। सत्ताधारी द्वेषातून राजकारण करतात। ही विरोधकांची भावना आता दूर होईल। दिशा सालियन प्रकरणावर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। ज्यांनी आरोप केले ते आज उघडे पडले। आदित्य ठाकरेंचा काही संबंध नव्हता हे सिद्ध झालं। दिशा सालियन प्रकरणावर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। दिशा सालियन प्रकरणात चुकीच्या पद्धतीनं चौकशी झाल्याचं दिशाच्या कुटुंबियांचं मत। दिशा सालियन प्रकरणी नव्यानं चौकशी व्हावी। प्रताप सरनाईकांची मागणी। राऊतांच्या ट्विटनंतर बागुल आणि राजवाडेंच्या प्रवेशाला ब्रेक। सुनील बागुल आणि मामा राजवाडेंच्या प्रवेशाला ब्रेक लागला। भाजपवर टीका होऊ लागल्यानं प्रवेशाला ब्रेक लागल्याची माहिती। आज मुंबईत भाजपच्या पक्ष कार्यालयात प्रवेश होणार होता। उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतरही संजय पवार यांची नाराजी कायम। कोल्हापुरातील संजय पवार उपनेतेपदाचा राजीनामा देण्यावर ठाम। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा लाभ बंद होणार। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरेंचं लेखी उत्तर। राज्यात 2289 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला होता। सगळेच आपली चामडी वाचवायला पक्ष बदलत नाही। संजय राऊतांचा नारायण राणेंना टोला। दोन भाऊ एकत्र आल्यास काही फायदा होणार नाही। नारायण राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। 5 जुलैला ठाकरे बंधूंच्या विजय मेळावा कार्यक्रमाची रूपरेषा समोर। विजय मेळाव्याला राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, हर्षवर्धन सपकाळ व्यासपीठावर असणार। वरळी डोममध्ये जवळपास 7 ते 8 हजार लोक बसण्याची व्यवस्था। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्या संयुक्त विजय मेळाव्याच्या निमित्तानं ठिकठिकाणी बॅनरबाजी। मराठी माणसानं एकजूट आणि एकत्र व्हावं हीच काळाची खरी गरज आणि आमची ताकद। वरळी, दादर, परळमध्ये बॅनरबाजी। महाराष्ट्रामध्ये 3 महिन्यात 767 शेतकऱ्यांची आत्महत्या। मोदी सरकार करोडोंची संपत्ती असणाऱ्यांचं कर्ज माफ करतात। मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीकडे सरकारचं दुर्लक्ष। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा निशाणा। शरद पवार आणि प्रतिभा पवारांकडून माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या कुटुंबियांचं सांत्वन। मावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडेंचं सोमवारी निधन। कृष्णराव भेगडे हे शरद पवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते।
राज्यात 1,35,000 कोटींच्या 17 गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता. प्रकल्पांमुळे तांत्रिक नवकल्पना, संशोधन, विकास आणि रोजगार निर्मितीला चालना मिळणार. फडणवीसांची प्रतिक्रिया. विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन. मंत्र्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत विरोधकांचं आंदोलन. आंदोलनावेळी वडेट्टीवारांनी संविधानाचं पुस्तक दाखवलं. विधान भवन परिसरात राहुल नार्वेकर आणि पटोलेंचं हस्तांदोलन. नार्वेकर पटोले समोर आल्यानंतर स्मितहास्य करत हस्तांदोलन केलं. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच राहुल नार्वेकरांनी दिवसभरासाठी पटोलेंचं निलंबन केलं होतं. इंग्रजी कामकाज पत्रिकेवर सुधीर मुनगंटीवारांचा आक्षेप. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला तरी कामकाज पत्रिका इंग्रजीमध्ये का? इंग्रजी हवी असणाऱ्यांना व्हिसा काढून ब्रिटनला पाठवा. विधानसभेत सुधीर मुनगंटीवार आक्रमक. मालोजी राजेंना महायुतीच्या नेत्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा. मालोजी राजे छत्रपती काँग्रेसचे माजी आमदार. कोल्हापुरात शिवसेनेच्या शारंगधर देशमुखांनी लावला बॅनर. मालोजी राजे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा. बीडमध्ये गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी कराड समर्थक. वाल्मिक कराडच्या सुटकेसाठी आरोपीनं शोले स्टाईल आंदोलन केलं होतं. नानासाहेब चौरेकडून गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार. केस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तुळस घेण्याप्रमाणे संविधानही डोक्यावर घेणं पवित्रच. वारीत संविधान जागृती रॅली निघाली तर अर्बन नक्षलवाद म्हणणार का? अमोल मिटकरींचा शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदेंना सवाल. मिस्टर जॅकेट असं लिहिलेलं पोस्टर घेऊन रोहित पवार विधान भवनात. पीक विम्याच्या मुद्द्यावरून रोहित पवार आक्रमक. रोहित पवारांकडून कृषी मंत्र्यांचा वाचाळवीर असा उल्लेख. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून नव्या महानगर प्रमुखांची नियुक्ती. प्रथमेश गीतेंची नाशिक महानगर प्रमुख म्हणून नियुक्ती जाहीर. संजय राऊतांकडून ट्विट करत माहिती.